कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक। मागील 20 वर्षापासून मुंबई शहरात गोळीबार करून खून-खुनाचा प्रयत्न, जीवे-ठार मारण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिद्धार्थ शेट्टी उर्फ सिद्धू उर्फ सिद उर्फ जॉनी याच्या विरुद्ध मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत। आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याने स्वतःची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या आर्थिक फायद्यासह समाजात दहशत निर्माण करणे तसेच गुन्हेगारी जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मागील 20 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच प्रतिष्ठित व्यक्तीला खंडणीसाठी धमकावत होता। गुन्हे शाखा मुंबई मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या मार्गावर होती। आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी हा पूर्वाश्रमीचा गँगस्टर कुमार पिल्ले, गँगस्टर छोटा राजन यांच्या गुन्हेगारी टोळीचा हस्तक म्हणून गुन्हेगारी जगतात सक्रिय होता। गँगस्टर कुमार पिल्ले व नंतर गँगस्टर छोटा राजन यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर प्रसाद विठ्ठल पुजारी याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून त्याच्या टोळीतील सदस्यांमार्फत मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील गुन्हेगारी विश्वामध्ये दबदबा निर्माण केला होता। त्याचाच भाग म्हणून त्याच्या हस्तकांमार्फत विक्रोळी येथील राजकीय पक्षाच्या नेत्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्रामधून गोळीबार करून दहशत निर्माण केली होती। तसेच मुंबईतील सिने जगतामध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठित निर्माता, दिग्दर्शक व कलाकार यास खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती। आरोपी प्रसाद पुजारी यांच्या गुन्हेगारी टोळीच्या कारवायांमुळे समाजात प्रचंड दहशत निर्माण झाली होती। यामुळे त्याचा गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेळोवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या हस्तकांना अग्निशस्त्रासह शिताफीने अटक केली होती। अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात तपासामध्ये पुरावा प्राप्त करून त्याच्याविरुद्ध मोका कायद्यान्वये स्थापित विशेष न्यायालयासमक्ष खटले दाखल करण्यात आलेले होते। त्यापैकी काही खटल्यामध्ये इतर आरोपी विरुद्ध गुन्ह्याची शाबिती होऊन शिक्षा सुनावण्यात आली असून काही खटले अद्याप न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत। परंतु नमूद गुन्ह्यातील आरोपी असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख प्रसाद विठ्ठल पुजारी हा परदेशातून त्याच्या गुन्हेगारी कारवाया करीत असल्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता। त्यासाठी गुन्हे शाखा मुंबई यांच्यासह विविध यंत्रणा आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या मागावर होत्या। आरोपी प्रसाद हा सन 2004 मध्ये अटक झाल्यानंतर जामिनावर मुक्त झाला व त्यानंतर सन 2005 मध्ये देशाबाहेर पळून गेला। परदेशात गेल्यानंतर देखील त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख चढताच राहिला। सन 2023 पर्यंत तो व त्याच्या साथीदारांच्या विरोधात खून-खुनाचा प्रयत्न, खंडणी उखळणे, फौजदार पात्र कट रचणे, अवैध अग्निशस्त्रे बाळगणे तसेच संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल झाले। मुंबई पोलीस या आरोपीचा विविध देशांमध्ये शोध घेत असताना तो चीन व हाँगकाँग या देशांमध्ये वास्तव्यास असल्याचे समजल्याने त्याच्याविरुद्ध सन 2012 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली। त्यानंतर सन 2023 मध्ये सदर आरोपीच्या विरोधात डिपोर्टेशन, एक्स्ट्राडिशन प्रस्ताव पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून बीजिंग, चीन देशातून त्याला भारतात आणण्यास गुन्हे शाखा मुंबई पोलिसांना यश आले आहे। गुन्हे शाखा मुंबई यांनी आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी याच्या शोधकामी अगदी गोपनीय राबवलेल्या मोहिमेला यश येऊन दिनांक 23/3/2024 रोजी खंडणी विरोधी कक्ष यांनी आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे। चायनामधून डिपोर्टेशन करून आणण्यात आलेला आहे। तो ओरिजिनली वाशीगाव, नवी मुंबईचा राहणारा आहे आणि त्याच्या मूळ जे ठिकाण आहे घर तो कर्नाटका, उडुपी डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये आहे। तो सुरुवातीला कुमार पिल्ले गँगमध्ये काम करत होता। नंतर काही दिवस त्यांनी छोटा राजन गँगमध्ये पण काम केलं, पण नंतर त्यांनी स्वतःच्या गँग तयार केलं आणि त्याचे विरुद्ध जे आपल्याकडे गुन्हे आहेत मुंबई पोलिसांकडे 8 ऑफेन्सेस आहेत आणि 8 ऑफेन्सेसपैकी सध्या 5 केसेस AECला आणि 3 केसेस युनिट 7 क्राईम ब्रांचकडे तपासाधीन आहेत। त्याचे विरुद्ध मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, फायरिंग, एक्स्टॉर्शन अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। 4 केसेसमध्ये त्याचे विरुद्ध मोका लावण्यात आलेला आहे आणि ते गुन्हे सध्या तपासाधीन आहेत। तो 2005 पर्यंत इथे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि विशेषतः नॉर्थ ईस्ट मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई इथे त्यांनी भरपूर लोकांना विशेषतः
राजकीय नेते, बिझनेसमॅन, बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि बिल्डर्स यांच्याकडून खंडणीचे गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहेत. 2 मर्डरचे पण सिरियस गुन्हे त्याच्या विरुद्ध दाखल आहेत आणि तो शेवटी 2002 मध्ये अटक करण्यात आला होता. 2005 मध्ये तो देश सोडून निघून गेला. सुरुवातीला हाँगकाँग आणि नंतर आता जेव्हा त्याला आणले तिथून तो सध्या चायनामध्ये होता. त्याच्या विरुद्ध जे 8 गुन्हे पेंडिंग आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये 6 गुन्ह्यामध्ये ट्रायल ऑलरेडी चालू आहे. 1 गुन्ह्यामध्ये त्याचे 7 सहकारी जे आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे आणि तो फरार आहे त्या गुन्ह्यामध्ये. बाकी जो सीरियस गुन्हे हैं वो उसके खिलाफ दाखिल हैं. 4 केसेस में उसके खिलाफ जो गुन्हे दाखिल हैं उनमें एनसीओसी एक्ट लगाया गया है. रेड नोटिस उसके खिलाफ 2012 में क्राइम ब्रांच ने इशू किया था, तो वो रेड नोटिस भी अभी तक फोर्स में था. 2005 में वो देश छोड़ के बाहर चला गया. तब से वो बाहर बिजनेसमैन है, बॉलीवुड सेलिब्रिटीज हैं और बिल्डर्स, इनको वो धमकियां खंडनी के लिए, धमकियां एक्सटॉर्शन के लिए धमकी के फोन देता था. अगर सामने वाले ने नहीं सुना तो अपने लोगों को भेज के उन पे फायरिंग करवाने के भी इंसिडेंट्स पिछले काफ़ी सालों में रजिस्टर उसके खिलाफ हुए हैं. अभी जो केसेस उसके खिलाफ तपास इन्वेस्टिगेशन चालू है, जिन केसेस में, उन केसेस में 6 गुने जो हैं वो ट्रायल पे चालू हैं. 1 गुने में उसके साथीदार जो लोग हैं उनको कन्विक्शन हो गया है. अभी ये उसमें वांटेड एक्यूज था. और जो आखिरी का गुना उसके खिलाफ दाखिल है 40/2023 एंटी एक्सटॉर्शन सेल, उसमें अप्रैल में 2023 में उसने जो उसके पुराने गुनों में फिरियादी पक्ष है उसको फ़ोन करके धमकी दी थी कि आप अपने केसेस वापस लीजिए वरना आपके लिए अच्छा नहीं होगा. आज जो उसको अरेस्ट किया गया है वो एंटी एक्सटॉर्शन सेल के 230/19 जो कि ओरिजिनली विक्रोली पुलिस स्टेशन में 509/19 के तौर पे दाखिल है, उसमें अरेस्ट किया गया है. इस केस में 2019 दिसंबर 2019 में विक्रोली एरिया में रहने वाले एक राजकीय नेता और बिजनेसमैन, जो कि राजकीय नेता और बिजनेसमैन दोनों हैं, उसके ऊपर इसके साथीदार लोगों ने फायरिंग की थी. तो उस केस में 307, 452 बाकी सेक्शंस और साथ में एनसीओसी एक्ट लगाया गया है. उस केस में 10 अक्यूज ऑलरेडी अरेस्ट किए जा चुके हैं. अरेस्ट किए हुए अक्यूज में इनकी आरोपी की मां भी शामिल है. उस गुने का तपास, उस गुने का इन्वेस्टिगेशन अभी एसीपी डी ईस्ट कर रहे हैं. और हमारा जो ये ऑपरेशन था इसमें पिछले 10 महीने से ये चालू था. उसमें क्राइम ब्रांच के बहुत सारे अधिकारी जो कि हमारे साथ अभी यहाँ बैठे हैं और खड़े हुए कुछ अधिकारी कर्मचारी पीछे, इन्होंने बहुत मेहनत की है. बहुत ही गोपनीय रूप से जो भी बाकी एजेंसीज हमारे साथ थी उनके साथ मिलजुल के काम करके हम उस आरोपी को, प्रसाद पुजारी को, आज भारत में लाने में सफल हुए हैं. उसने जो भी गुने किए हैं उसके लिए उसको जो भी इन्वेस्टिगेशन होगा या कोर्ट में चार्जशीट्स हैं वो सब फेस करनी पड़ेगी. थैंक यू. एक सवाल ये है कि चाइना से या एक मिनट, अगर मराठी हिंदी काफ़ी है तो अगर इंग्लिश किसी का रिक्वायरमेंट है तो मैं वो भी एक बार बोल के फिर प्रश्नों के उत्तर दे सकता हूँ. लोकनायक न्यूज